नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. पुण्यात संन्यस्त खड्ग नाटकावरून वाद चिघळलाय. पुण्यातल्या यशवंत नाट्यगृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरती आधारित संन्यस्त खड्ग या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि यावेळेला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाट्यगृहात जाऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. वाडाच्या कोकण मंडळातर्फे 5285 घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ठाणे शहर, जिल्हा, वसईत ही घरं असणार आहेत. तर कुळगाव, बदलापूर इथल्या 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने उल्हास नदीच्या प्रदूषणाबाबत बदलापूर नगर परिषदेला सुनावलं. कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदीत सोडलं जातं. याबाबत उच्च न्यायालयाने पालिकेला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलंय. समर्थन दिलेल्या शेतकऱ्यांनी 7/12 जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली. लातूर जिल्ह्यातील शेतकरी खांद्यांवरती नांगर घेऊन कर्जमाफीचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने जात आहेत. अहमदपूर तालुक्यातील धानोरा बुद्रुक गावातील शेतकरी सहदेव होणाळे गेल्या 9 दिवसांपासून पायी प्रवास करत भिवंडीमध्ये पोहोचले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकरी आपल्या समस्या मांडत कर्जमाफीची मागणी करणार आहेत. राज्यातील व्याघ्र प्रकल्पात आता AI तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी राज्यातील जंगलामध्ये 900 कॅमेरे लावले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शनी शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. बनावट ॲपद्वारे भाविकांची लूट आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. दरम्यान चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. बीडमध्ये आणखीन एक बेदम मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय. तरुणाला भर रस्त्यात अडवून लोखंडी पाईप, कोयता आणि दगडाने अमानुष मारहाण करण्यात आली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना मारहाण करण्यात आली. बीडच्या माजलगावात मारहाणीचा एक धक्कादायक प्रकार घडलाय. निवृत्त सहाय्यक फौजदाराला 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण केली आहे. रुद्रतेज प्रतिष्ठान हडपसर यांच्या वतीने खंडेरायाच्या दरबारामध्ये सर्वाधिक मानाचं असलेलं संबळ हे वाद्य ढोल ताशा पथकात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलं. श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांच्या हस्ते संबळ वाद्याचं पूजन करण्यात आलं. महाराष्ट्रात जनसुरक्षा नावाचा रक्षक उभा केलाय. आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना आहेत. दलित, शोषित, पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटनांना व्यसन घालण्यासाठी हे विधेयक आणलंय असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊतांनी केलाय. जयंत पाटलांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे सोमवारी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. राज्यातील सरकार असंवेदनशील आहे. संजय शिरसाट यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून याची चौकशी झाली पाहिजे. तर संजय गायकवाड यांच्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं. यावेळेला बोलताना रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांना आणि मोकाट जनावरे रस्त्यावरती सोडणाऱ्यांना अजित पवारांनी कारवाईचा इशारा दिला आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीची मराठी भाषा प्रथम आहे. पण ज्या हिंदुस्थानात आम्ही राहतो, हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकावरती हिंदी भाषेचा सुद्धा सन्मान केला पाहिजे अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे. उद्धव आणि राज ठाकरे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठी हिंदीचा तेढ निर्माण करतायत अशी टीका सुद्धा त्यांनी केली. वाशिम शहरात खासदार संजय देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते पार पडलं. दरम्यान जनसुरक्षा विधेयक जनतेची सुरक्षा हिरावणारं विधेयक असल्याची प्रतिक्रिया यावेळेला अरविंद सावंत यांनी दिली. शिवसेना उभाटा पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी संजय देशमुख यांना उर्दू भाषेमध्ये लिहिलेली फ्रेम भेट दिली. यावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता यांचं मराठीवरचं प्रेम कुठे गेलं असा सवाल सुद्धा विचारला जातो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरूळ इकडे भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढाकार घेतला. बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील दूरक्षेत्र पोलीस चौकीचं स्वतंत्र पोलीस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी बावनकुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागील 6 दिवसांपासून बच्चू कडू यांची पदयात्रा सुरू आहे। आज ही पदयात्रा तूपटाकळीवरून वसंतनगर या ठिकाणी पोहोचली आहे। यावेळेला बंजारा समाजाच्या महिलांकडून बच्चू कडू यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला आहे। जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध काळू धबधब्यावरील टॉप पॉइंटवरून एक पर्यटक पाय घसरून पडला होता। शेकडो फूट खोल दरी आणि काळू नदीच्या अतिवेगवान प्रवाहात हा युवक अडकला। दरम्यान उपस्थित पर्यटकांनी ओढणी आणि स्कार्फच्या माध्यमातून दोरी तयार करत धबधब्यामध्ये अडकलेल्या तरुणाला बाहेर काढले। नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्यावरती बॅरिगेट ओलांडून काही युवक आपला जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला। 4 तरुण धबधब्यामध्ये उतरून जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करताना दिसतात। वाहून जाणाऱ्या एका गाईला चक्क 3 म्हशींनी वाचवल्याची घटना राजापूर या ठिकाणी घडली आहे। राजापूर बंदर धक्क्यावरती स्वच्छतेचं काम सुरू असताना एक गाय अचानक मातीच्या ढिगाऱ्यावरून पाण्यात पडली आणि यावेळेला त्याच ठिकाणी असणाऱ्या 3 म्हशींनी पाण्यात उड्या मारल्या आणि बुडणाऱ्या गाईला 3ही बाजूंनी आधार देत पलीकडील किनाऱ्यावरती नेलं। नांदेड जिल्ह्यात रस्त्याच्या बोगस कामांची शृंखला पाहायला मिळते। ग्रामीण भागातील अंतर्गत डांबरी रस्त्यांचा बोगस कामाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। आमदार श्रीजया चव्हाण यांच्या मुदखेड मतदारसंघातील एका बोगस रस्त्याच्या कामाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय। वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे प्रसूती वेदना सुरू झाल्यावर गर्भवती महिलेला ऑटो रिक्षातून प्रसूतीसाठी नेत असताना महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या मेथी गावात ही घटना घडली। राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आणि याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे। महानगरपालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि मूर्तीकारांसोबत बैठक पार पडली। यावेळेला गणेशोत्सवातील नियमांबाबत चर्चा करण्यात आली। राज्यात सिमेंटच्या रस्त्यांचं जाळं विणलं जात आहे आणि हेच सिमेंटचे रस्ते आता निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहन चालकांच्या जीवावरती उठलेत। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट ते आर्वी हा रस्ता काही वर्षांपूर्वी सिमेंटचा बनवण्यात आलाय। आता या मार्गाला जागोजागी जीवघेण्या भेगा पडल्यात, त्यामुळे वाहन चालकांना रस्ता असतानाही नरक यातना भोगाव्या लागत आहेत। अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मोकाट गुरांचा मुक्त संचार वाढलाय। लाखो रुपये खर्च करून सुशोभीकरण केलेल्या झाडांची गुरं नासधूस करतायत। शहरासह आता मोकाट गुरं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। गोंदिया जिल्ह्यातील काठीगावी वृक्षधारा फाउंडेशन मार्फत वृक्ष संवर्धन जनजागृती अभियान अंतर्गत वृक्ष संवर्धन रॅली काढून भव्य वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षांची गरज लक्षात घेता हा उपक्रम राबवण्यात आला। धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांविरोधात भाजप नगरसेवकांनी अन्नत्याग आंदोलन केलं। विकास कामांच्या निविदा मुख्याधिकारी खुल्या करत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू ठेवण्यात आलं। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तळेगावात शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलंय। शासनाकडून शिक्षण विभागाबाबत घेण्यात येणाऱ्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात धुळेमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे धरण आंदोलन करण्यात आलं। विविध मागण्यांसाठी हे आंदोलन झालं। सांगलीच्या आटपाडी तालुक्याला करंडगीमधील अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कडक कारवाई करण्याची मागणी। आटपाडी भिवघाट हा मार्ग रोखण्यात आला। मुलुंडमध्ये 22वे गिर्यारोहक संमेलन पार पडलं। यावेळेला परदेशी गिर्यारोहक सुद्धा उपस्थित होते। गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने हा अभिमानास्पद क्षण असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिली। पंढरपुरातील शिवप्रेमींनी जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। भुसावळमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फटाके फोडत जल्लोष करण्यात आला। एक महत्त्वाची बातमी समोर येते। पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच कार्य अहवालाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्याचं कौतुक केलंय। यावेळेला मुरलीधर मोहोळ यांना खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मिळालेल्या केंद्रीय मंत्रिपदावरून जोरदार राजकीय टोलेबाजी सुद्धा पाहायला मिळाली। आपल्या सगळ्यांना इवन अण्णाला अनपेक्षितच होतं केंद्रामध्ये मंत्री होणं, कारण नॉर्मली खासदार झाल्यानंतर
थोडा एक 5-10 वर्षाचा गॅप जावं लागतो. पण अण्णा हा त्याच्या आईवडिलांच्या पुण्यामुळे आणि बायकोची त्याला उत्तम साथ मिळाल्यामुळे भाग्य घेऊनच जन्माला आला आहे. हां, नगरसेवक, स्थायी समितीचा सदस्य, स्थायी समितीचा अध्यक्ष, मधली आमदारची स्टेपमध्येच त्यांनी चुकवली आणि डायरेक्ट जंप मारली ती खासदार. मग मधला वेटिंग पिरियडही चुकवला आणि डायरेक्ट जंप मारली ती डायरेक्ट केंद्राचा मंत्री यापर्यंत त्याने मजल गाठलेली आहे. दादाही म्हणाले की कसा मंत्री झाला आम्हालाच नाही कळलं. मलाच नाही कळलं साहेब दादा, तर तुम्हाला काय सांग. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात अचानक काय घडतं, कोण काय करतं हे सगळ्यांना माहिती आहे. ते इथं बसलेत आता, त्यामुळं हे त्यांनाच एकट्याला माहिती होतं, बाकी कुणाला काही माहिती नव्हतं. कारण मी झोपेतून उठल्यानंतर फोन नटाजींचा आहे, मला खरंच वाटे ना, मी 5 मिनटं मलाच काय कळेन आणि यांचा फोन आला लगेच. म्हणजे हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात असं काय घडलं की ते कोण करतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या माझ्या प्रवासात एक गुरु म्हणून, माझे मार्गदर्शक म्हणून वेळोवेळी खरं तर खूप मला त्यांची साथ मिळाली, सहकार्य मिळालं. आणि आत्ता उल्लेख झाला की केंद्रात आता मंत्री यांच्याशी अमित भाई असतील, मोदीजी, ते खरं तर खूप कडक हेडमास्टर मिळाले तिथं. हे एकदम तसे सौम्य आणि मवाळ हेडमास्टर आमच्याबरोबर कायम काम त्यांच्यावर मी केलं. आणि म्हणून मला या सगळ्या विषयात गेले जवळजवळ 20 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा, नगरसेवक असेल, स्थायी समिती असेल, महापौर, मला पुणेकरांना खरं मनापासून खरं धन्यवाद देईन की 20 वर्ष सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती काम करण्याची संधी माझ्या पुणेकरांनी मला दिली. आणि त्यांनी जरी मला ते मंत्री झाले, मला श्रेय दिलं असलं तरी माझं काही श्रेय नाही आहे. मी तुम्हाला एक सांगतो, लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षामध्ये कुठला नेता कुणाला काही बनवत नाही. आपली एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमनुसार प्रत्येकाची क्षमता पाहिली जाते. त्यामुळे आणि मोदीजींना तरुण नेतृत्व, नवीन नेतृत्व समोर आणण्याकरता नेहमीच त्यांचा तो प्रयत्न असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की एक तरुण नेतृत्व म्हणून मुरली अण्णांना पहिल्याच त्यांच्या खासदारकीच्या वर्षामध्ये आणि अगदी सुरुवातीला त्या ठिकाणी भारत सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून घेण्यात आलं. पण कधीतरी चांगल्या प्रशस्ती पत्र जी असतात ती देखील आपण जर सांगितली तर काम करण्याकरता आपल्याला हुरूप येतो. आणि म्हणून आता नुकतंच ज्यावेळी माननीय अमित भाई 4 दिवसापूर्वी पुण्याला आले होते एका कार्यक्रमाकरता, ते आणि मी एका गाडीमध्ये आम्ही कार्यक्रमात चाललो होतो. अरे भाई, आपका ये मोहळ बहुत अच्छा मंत्री है, ये बहुत अच्छा काम करता है, ये पढ़कर आता है और इसका भविष्य बहुत उज्ज्वल है, असं अमित भाईंनी म्हटलं. मला असं वाटतं की हे दोन्ही नेते सर्टिफिकेट न देणारे नेते आहेत, सहजासहजी देत नाहीत ते. त्यांची स्क्रुटिनी फार कडक आहे आणि त्यांनी अशा प्रकारचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की तुमची ट्रेन ही राईट पटरीवर चाललेली आहे आणि योग्य वेगाने चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारे ती चालत राहिली पाहिजे. यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा बघूया वेगवान बातम्या. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात बस आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. या अपघातात 3 वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली. मराठ पश्चिममधील मालवणी पोलिसांनी देशी बनावटीचं पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसं यासह एका आरोपीला अटक केली. आरिफ शहा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. विक्रोळीत मावशीच्या घरात घुसून भाच्यानेच दागिने हिसकावून घेत मावशीवरती प्राणघातक हल्ला केला. या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. दरम्यान पोलिसांनी आरोपीला गुजरातमधून अटक केली. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी पेटवून पळ काढल्याची घटना घडली आहे. भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली आहे. दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून दुचाकी पेटवून देणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.